मागे 2021 मध्ये हा जो राज्याचा अहवाल आहे तो केंद्र शासनाला सादर करण्यात आला, पण केंद्र शासनाच्या माध्यमातून पुन्हा 6 जुलै 2022 रोजी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची प्रारूप अधिसूचना जारी करण्यात आली आहे व त्यामध्ये कोणताही बदल न करता 3 ऑक्टोबर 2018 रोजीची प्रारूप अधिसूचना हीच कायम केली आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने या संदर्भामध्ये आपण आपलं नवीन सुधारणा सूचना करणार आहोत आणि या सुधारणा सूचना करण्यासाठी सन्माननीय सदस्यांनी आपल्यासोबत विभाग एक बैठक घेऊन तुम्हाला यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर त्या केल्या पाहिजे, पण सन्माननीय सदस्यांचा एका विषयाबद्दल मात्र शासन सहमत नाही की आपल्या 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात जेवढं शोषण हे या 100 वर्षात आपण केलं तेवढं शोषण हे पृथ्वीच्या इतिहासात मानवाच्या उत्क्रांतीत कधीही झालं नाही। एका गोष्टीचा अभिमान, जसं मी ज्या जिल्ह्यातून येतो अशीच बंधनं 58% जंगल हे चंद्रपूरमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये 76% आहे। ही बंधनं ही आमच्यावरही कायद्याने फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 नी येतात, पण सभागृहाला माझी विनंती आहे की आपण हा सर्व ऐतिहासिक वारसा आहे आणि मी मुद्दाम चंद्रकांत दादा आमचे नेते आहेत, मी लक्षात आणून देतो की ही जी काही नैसर्गिक साधन संपत्तीची श्रीमंती आहे ही अभिमान वाटावा अशी आहे की आम्ही हिमालयापेक्षाही पश्चिम घाटाची ही जी पर्वत शृंखला आहे ही हिमालयापेक्षा जुनी, हिमालयापेक्षा। आणि अध्यक्ष महाराज, जागतिक स्तरावर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा पश्चिम घाटामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झाला। सर्वात जास्त नद्या या पूर्व व पश्चिम वाहिनी, मग कृष्णा असेल, कोयना असेल, वेना असेल, सावित्री असेल, भीमा असेल, पवना असेल, इंद्रायणी असेल, गोदावरी असेल, तापी असेल, दमनगंगा असेल, वैतरणा असेल, उल्हास असेल, कुंडलिका असेल, पाताळगंगा, वशिष्ठी, शास्त्री, कार्री अशा अनेक नद्या या संवेदनशील क्षेत्राच्या कारणाने आहे। अन्यथा आपण जर अशा पद्धतीने या सृष्टीवर अतिक्रमण केलं तर आता ठिबक सिंचन योजना आहे, मग ठिबक तहान योजना करण्यासाठी पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध राहणार नाही, एवढी वाईट अवस्था येण्याची शक्यता आहे। आणि म्हणून याच्यातला मध्यम मार्ग आपल्याला काढावा लागेल। हा मध्यम मार्ग की ही ईश्वराने ज्याचा आर्किटेक्ट ईश्वर आहे ती सुद्धा सृष्टी टिकवावी लागेल आणि मानव सृष्टी सुद्धा टिकवण्यासाठी राज्य सरकार संवेदनशील क्षेत्रासाठी संवेदनशीलतेने या संदर्भात बैठक घेऊन सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाची मांडणी आणि मागणी केंद्र सरकारकडे करेल। लक्षवेधी क्रमांक 2, सदस्यांनी कृपया 2 आपली जी सूचना आहे ती तपशीलवार इथे छापलेली असल्यामुळे थोडक्यात डेव्हलप करावं आणि वेळ द्यावा, कारण 23 प्रश्न आहेत, सूचना आहेत आणि 10 वाजता आपला वेळ संपणार आहे, याची जाणीव ठेवून सगळ्यांनी बोलावं अशी विनंती आहे। 10 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। हो अटल सर, धन्यवाद अध्यक्ष महोदय। 10 है ना अध्यक्ष महोदय, मुझे जवाब मंत्री जी का मिला है, परंतु जवाब सहकार्य करें बिल्कुल भाई संतुष्ट नहीं है, बिल्कुल जवाब में सच्चाई बिल्कुल नहीं है। अध्यक्ष महोदय, आज पूरी दुनिया में प्रदूषण के लिए, पर्यावरण की प्रॉब्लम के लिए खतरा बना हुआ है। दिल्ली के हालात आप देख रहे हैं। इस मुंबई शहर में जहां इतनी बड़ी आबादी है, पूरी आबादी के बीच में जहां 10 लाख लोग रहते हैं, शहर के बीच में सर मानकुछ शिवाजी नगर, चेंबूर ये जहां आता है, वहां पर एक कंपनी SMS कंपनी जो पूरा जो है बायोमेडिकल वेस्ट जो अस्पतालों में निकलती है, दवाएं वेस्ट, दवाएं जो कहीं कुत्ता मर जाता है, कहीं कहीं आदमी का ऑपरेशन का जो पार्ट्स निकलता है, वो सारी चीजें वहीं जलाई जाती हैं। अतः मुझे 10 साल जब से इस हाउस में आया हूं, मैं चिल्ला कर थक गया हूं कि इंसान की जिंदगी से खिलवाड़ करना बंद कीजिए। अध्यक्ष महोदय, इसके पहले जो मंत्री महोदय थे आदरणीय रामदास कदम साहब, उनसे वो गए खुद अपनी गाड़ी लेकर, उन्होंने मुझे खुद कहा कि मैं गया और अपनी गाड़ी खड़ी किया, चेक किया, हाँ बहुत बड़ा प्रॉब्लम है। और जो प्रदूषण डिपार्टमेंट के लोग हैं,
जब वहां की रिपोर्ट भेजते हैं तो बहुत दूर अपनी गाड़ी खड़ी करके भेजते हैं ताकि उस सच्चाई सामने ना आ पाए। उस दिन उन्होंने मेरे आदमी के साथ भेजा और कहा यहाँ बहुत ही इंसानी जान को खतरा है, इस कंपनी को तुरंत बंद करना चाहिए। अध्यक्ष महोदय, वहां पे ये टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस और प्रजा फाउंडेशन, इन्होंने एक रिपोर्ट शाये किया कि यहां लोगों की जिंदगी का एवरेज, जीने का एवरेज जो है सिर्फ 39 ईयर्स है। और मुझे जवाब में मिला कि ये झूठ है। तो अगर झूठ है तो क्या टाटा को या प्रजा को आपने कोई नोटिस दिया कि आप क्यों ऐसी गलत रिपोर्ट छाप रहे हो? अध्यक्ष महोदय, मुझे एक टीम डॉक्टरों की मिली है, उन डॉक्टरों की टीम ने जो बताया इतनी खतरे की बात कि पूरे देश में जहां जहां टीबी के लिए सर्वे किया गया है, मैं पूरे देश की बात कर रहा हूं, सिर्फ महाराष्ट्र की नहीं, उसमें सबसे ज्यादा अगर टीबी कहीं है तो मानखू शिवाजी नगर के अंदर है। वो ग्रुप भी सीएम के पास मिलना चाहता है, आने वाले मिलने के लिए। यानी हालात बहुत ही खराब है। और उसके बाद जब रामदास कदम साहब को मैंने एक लक्ष्य दी आई, रामदास कदम साहब खड़े हुए, उन्होंने कहा बिल्कुल मैं एक्सेप्ट करता हूं कि बात सही है, हम आज ही कंपनी को अभी बंद कर देंगे। बहुत खुश हो गए हम लोग। कंपनी बंद हुई, दूसरे दिन फिर शुरू हो गई। और कंपनी का जरा नाता है ना, जरा बहुत बड़ी जगह से है सर, नागपुर से। जब मैं करता हूं कोई आंदोलन ना, तो नागपुर वालों को फोन आ जाता है, अबू भाई क्यों ऐसा कर रहे हो? अरे लोग मर रहे हैं, मैं नहीं करूं क्या काम? ये मेरा ये सर। फिर नई सरकार आई, आदरणीय आदित्य ठाकरे साहब आए, उन्होंने पूरी मीटिंग बुलाई। उन्होंने, एक मिनट रुकिए ना, बहुत देर से उन्होंने मीटिंग बुलाई। मीटिंग में उन्होंने तय किया कि मैं खालापुर इसको भेज रहा हूं और इतनी तारीख को ये कंपनी यहां से चली जाएगी। तो हमने कहा ठीक है, आप बोर्ड लगा दीजिए वहां पर ताकि जनता को संतुष्ट हो जाए। वहां लगा कि दिसंबर 2021 के पहले यहां कोई भी चीज जलाई नहीं जाएगी, इस कंपनी का काम यहां बंद हो जाएगा, खालापुर चली जाएगी। सर हम खुशी मनाए, हमने 1 साल हमने इंतजार किया। जब 2021 खत्म हो गया तो भी कुछ नहीं हुआ। फिर हम गए कंपनी के पास, बोला साहब अभी तक हमको जगह जहां परमिशन ही गवर्नमेंट नहीं मिला। फिर हमने मीटिंग बुलाई, सर अभी तक मामला लटका हुआ है। दूसरी मीटिंग में यह हुआ कि तलुजा के अंदर सेम तरह की फैक्ट्री है जहां काम होता है, इसको हम वहां ट्रांसफर कर देंगे। इन्होंने कहा हमको जवाब में मिला कि 50% ये काम यहां बंद किया गया और वहां अब कोई खतरनाक धुआं नहीं निकलता। बिल्कुल झूठ है सर। एक छोटी गाड़ी चलती है रोड के ऊपर, पीयूसी की चेकिंग होती है, अगर सर पीयूसी उसको धुआं निकलता है तो उसको फाइन लगती है। इतनी बड़ी फैक्ट्री, इतना बड़ा धुआं निकलता, कोई फाइन नहीं। मैं आज पूछना चाहता हूं एक बात बहुत, कि आप मुझे बताइए कि इस कंपनी को यहां से ट्रांसफर करके नई जगह भेजने में कितना समय चाहिए, और आप तुरंत इसको आज कल परसों जितनी जल्दी हो सके, जब तक नई फैक्ट्री नहीं बनती, इसको तलुजा में ट्रांसफर करेंगे क्या इंसानी जिंदगी से इसी तरह से खिलवाड़ करते रहेंगे? ये मुझे इसका जवाब दे दीजिए आप। धन्यवाद सर। अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट अशी आहे की ही फॅक्टरी बंद करायचा ज्यावेळेला निर्णय शासनाने घेतला त्यावेळेला हायकोर्टने त्याला स्टे दिलेला आहे, त्याच्यामुळे ही मॅटर सबज्युडिस आहे। त्याच्यामुळे याच्यावर अशा प्रकारची कुठलीही ऍक्शन घेता येणार नाही की आम्ही हे युनिट बंद करू शकतो। दुसरं असं आहे की हा जो जैविक कचरा असतो याची विल्हेवाट लावायलाच लागते। जे उत्तर दिलंय त्याप्रमाणे 50% वर याची कॅपॅसिटी आणलेली आहे। हा कचरा जर दुसरीकडे नेला तर त्याची सुद्धा कॅपॅसिटी संपणार आणि तिथल्या लोकांच्या सुद्धा जीवनावर परिणाम होणार, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून इथून जो धूर निघतो त्याचं मॉनिटरिंग हे डिपार्टमेंट मार्फत केलं जातं। मी आमदार महोदयांच्या बरोबर मीटिंग घेतलेली आहे। आमदार महोदय 26 तारीखलाच आम्ही मीटिंग ठेवलेली आहे परमिशन देण्यासाठी, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या ज्या क्लिअरन्सेस असतील या येत्या 2 दिवसातच पूर्ण होणार आहेत। जागा त्यांच्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे येत्या आठवड्याभरामध्ये हे सगळं पूर्ण होऊन जी प्रक्रिया तिथं बांधकाम सुरू करायची आहे ती केली जाईल। इन द मीन टाइम आमच्या अधिकाऱ्यांसह उद्याच शक्य झालं तर उद्या मी आपल्यावर भेट देईन। जे काही तात्पुरत्या उपाययोजना असतील फॅक्टरी शिफ्ट करेपर्यंतच्या त्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू। या बाबतीत सरकार सेन्सिटिव्ह आहे। आपल्याला हेल्थच्या संदर्भात कुठलेही ॲडिशनल पाहिजे असेल मदत तर त्या भागामध्ये आम्ही विशेष पथकं पाठवू नगरपालिकेच्या वतीने, कारण नगरपालिकेमध्ये तयार होणारा हा कचरा आहे आणि आवश्यक ती औषधोपचार वगैरे जे काय करायला लागतील, आमच्या मते तिथं काही झालेलं नाहीये। तरी पण अशी जर केस एखादी त्यांनी दाखवून दिली किंवा आणि काय काळजी घेतली पाहिजे असं जर आमदार साहेबांना वाटत असेल तर आमदार साहेब मी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, उद्याच मी आपल्याबरोबर भेट देईन आणि त्याच्यावर आमच्यावर सगळे अधिकारी असतील आणि जी काय तात्पुरती उपाययोजना करायला लागेल ती आम्ही सर्व उपाययोजना करू। लक्षवेधी क्रमांक 3
समय पूरा नहीं होगा। लक्षवेधी क्रमांक 3 आधा मिनट। सर, अभी मंत्री महोदय ने कहा कि कोर्ट ने स्टे दिया है। अध्यक्ष महोदय, मुझे मंत्री महोदय आदरणीय रामदास कदम जी ने कहा कि जब हमने बंद करने का ऑर्डर दिया तो हमारा एक अधिकारी जाकर मिल गया उनसे, एसएमएस कंपनी के मालिक से, और उसने जो है ना, उसने जाकर के स्टे दिलाया। और स्टे में ये कोर्ट ने ये कहा है कि अगर यहां पर इसको बंद करेंगे तो यहां और महामारी बढ़ेगी, इसलिए जल्द से जब तक कंपनी दूसरी बनती नहीं, यहां ट्रांसफर नहीं होता, जब तक उसको चलने दिया जाए। तो अध्यक्ष, तलुजा है ना, तलुजा में भेज दीजिए। कोर्ट का कोई ये नहीं कि यही चलना चाहिए। कोर्ट कह रही है कि इसको बंद करने के पहले इसका बंदोबस्त करो। वो बंदोबस्त आप तलुजा में कर देंगे क्या सर? अध्यक्ष महोदय, कोर्टामध्ये चाललेल्या कुठल्याही प्रोसिडिंगवर इथं आपल्याला चर्चा करता येणार नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या अधिकारामध्ये जे आहे तो रिलीफ देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि इथं कोणाचे नाव घेतलं तरी त्यांच्यावर आता काय कारवाई करता येणार नाही, कारण केवळ मदत केली असं आपण म्हणता. जर वेगळं काय आढळलं असतं आणि याच्यामध्ये जर अधिकारी सामील आढळले असते तर आम्ही निश्चितपणे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, पण असं काय आढळलेलं नाही. कोर्टाने दिलेला स्टे आहे, त्याच्यामुळे कोर्टाच्या स्टेचा आदर करायलाच लागेल. लक्षवेधी क्रमांक 3 दिशान सिद्दीकी नाही. पुढचा लक्षवेधी क्रमांक 4 श्रीमती मेघना साकुरे बोर्डीकर. अध्यक्ष महोदय, नाही आहेत ना? लक्षवेधी क्रमांक 4. कृपया थोडक्यात आपण डेव्हलप करा, कारण वेळ कमी आहे. 23 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, उत्तर. मंत्री महोदय, हा प्रश्न नंतर सूचना नंतर घ्यावी लागेल. उपमुख्यमंत्री महोदय नाही आहे तिथे. लक्षवेधी क्रमांक 5. इस लक्षवेधी के माध्यम से मैं माइनॉरिटी मिनिस्ट्री और राज्य में माइनॉरिटीज का जो आज जो स्थिति है वो बताने की मैंने कोशिश की है. अगर आप लक्षवेधी को देखें तो 3 भाग है इसमें. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र में अल्पसंख्यकों की जो हालत है उसमें अगर आप देखें तो हर पैरामीटर के ऊपर जो है माइनॉरिटीज की हालत खराब है. मैंने अल्पसंख्यक विभाग से 2021-22 के अर्थवर्ष में जो खर्च करना चाहिए था निधि, उसकी जानकारी ली और जानकारी लेने के बाद पता चला अध्यक्ष महोदय कि 31 स्कीम्स है महाराष्ट्र गवर्नमेंट की, उसमें यूटिलाइजेशन कैसा है, ये शासन की तरफ से मुझे उत्तर आया है. अगर आप देखेंगे तो जहां पे माइनॉरिटी स्टूडेंट्स के लिए ट्रेनिंग इंस्टीट्यूट की ग्रांट देनी थी, 2% का यूटिलाइजेशन है. सबसे बड़ी स्कीम जो स्कॉलरशिप की है वहां यूटिलाइजेशन 60% है. माइनॉरिटी स्कूल में जहां पे फैसिलिटी देनी है वहां यूटिलाइजेशन 3% है. अध्यक्ष महोदय, मेरा प्रश्न पहला ये है कि ये जो आंकड़ेवारी यहां पर आई और जिसके माध्यम से पता चलता है कि माइनॉरिटी मिनिस्ट्री के अंदर यूटिलाइजेशन हुआ ही नहीं, और 70 साल से हमने एक व्यवस्था बनाई है जिसको बोलते हैं माइनॉरिटी मिनिस्ट्री, चाहे कांग्रेस एनसीपी की सरकार हो, चाहे बीजेपी शिवसेना की सरकार हो, चाहे शिवसेना कांग्रेस बीजेपी की सरकार हो, यूटिलाइजेशन है नहीं. तो क्या सरकार ये यूटिलाइजेशन करवाने के लिए कोई टास्क फोर्स बनाएगी क्या, और क्या सरकार ये टास्क फोर्स के माध्यम से पैरामीटर्स बना के ईयरली मॉनिटरिंग सिस्टम बनाएगी क्या, और वो मॉनिटरिंग होकर एक 5 साल का प्रोग्राम या 10 साल का प्रोग्राम बनाएगी क्या. दूसरा मेरा प्रश्न है अध्यक्ष महोदय, अगर आप लक्षवेधी में देखेंगे तो जितने भी स्टैट्यूटरी बॉडीज है सरकार ने जो बनाए हैं न्याय देने के लिए माइनॉरिटीज को, चाहे वो उर्दू अकेडमी हो, मौलाना आजाद अल्पसंख्यक आर्थिक विकास मंडल हो, अल्पसंख्यक आयोग हो, हज समिति हो, वक्फ बोर्ड हो, ये सरकार ने, पिछली सरकार ने और इस सरकार ने, दोनों ने इसका गठन नहीं किया. तो मेरा प्रश्न है, क्या सरकार इमीडिएटली आज इस सदन के माध्यम से महाराष्ट्र के अल्पसंख्यकों को आश्वासित करेगी क्या कि उनको जो न्याय देना है इस प्रक्रिया से ये बोर्ड्स 1 महीने के अंदर गठित करेंगी क्या. दूसरा अध्यक्ष महोदय, मैंने लक्षवेधी का जो तीसरा भाग है उसमें मैंने बताया है कि किस तरह से अल्पसंख्यक विभाग के साथ दुजावा होता है. एक तो स्कीम्स इंप्लीमेंट नहीं करते, उसमें यूटिलाइजेशन नहीं होता. आप देखिए ये सरकार का उत्तर है,
जहां पे आपको उर्दू अकादमी में सिर्फ 7 पद है, 7 उसके अंदर 4 पदे खाली है। आज मौलाना आजाद अल्पसंख्यक आर्थिक विकास मंडल जिसके माध्यम से आप पूरे माइनॉरिटीज को मदद करते हो, पोस्ट है 157, खाली है 111। अध्यक्ष महोदय, उसी तरह से आप देखेंगे कि वक्फ बोर्ड के अंदर आज सरकारों के बाद सरकार माइनॉरिटी को आश्वासित करती है कि वक्फ बोर्ड के अंदर हम रिफॉर्म लाएंगे। कहां से रिफॉर्म लाएंगे आप? पोस्ट है 179 और जो है रिक्त पद है 143। एक और मेरा मुद्दा है, स्पेसिफिक प्रश्न विचारावा। मैंने 3 प्रश्न पूछा है अध्यक्ष तो महोदय, उनको उत्तर देने दीजिए ना। मैं एक और प्रश्न मुझे पूछना रहेगा, उसके लिए मुझे अनुमति देना। अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य रईस शेख यांनी पहिला प्रश्न विचारला की सन 20, 21, 22 या वर्षात खर्च किती झाला? तर खर्च जवळजवळ विविध योजनेच्या एकूण 674 कोटी इतका निधी खर्च झाला, म्हणजे इतका निधी अर्थसंकल्पीय करण्यात आलेला होता। त्यापैकी 536 कोटी हा निधी खर्च झालेला आहे विविध योजनेवर। दुसरा विषय आपण विचारला की समित्या आणि बोर्ड हे आपण कधी आपण गठीत करणार? तर मी आपल्याला सांगतो की लवकरात लवकर ह्या समित्या बोर्ड आपण लवकरात लवकर गठीत करू असं मी आपल्याला सांगतो। आणि तिसरा प्रश्न आपण जो विचारलेला आहे की रिक्त जागेपैकी बरेचसे पद हे रिक्त आहे, पण या वर्षात आपण म्हणजे आपल्या या वर्षात मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की 75,000 पद आपल्याला भरायचे। आणि मला वाटतं की आपले जे काही पद रिक्त आहे त्यामधून निश्चित हे पद भरल्या जातील असं मी आपल्याला सांगतो। माझा प्रश्न आहे, मंत्री महोदय, मी विचारलं होता की युटिलायझेशन 31 स्कीम्स मध्ये प्रश्न काय आहे हे नाही की टोटल युटिलायझेशन काय झाला। 31 स्कीम्स आहे तुमचे, प्रश्न माझा एकदम स्पेसिफिक आहे। 31 स्कीम्स मध्ये मी तुम्हाला इथे नमूद केलेलं आहे की कुठे कुठे युटिलायझेशन झालाच नाही, 0। अध्यक्ष महोदय 3%, 2%। आणि अध्यक्ष महोदय एक आपण बघा, तुमची एक स्कीम आहे 3 नंबरवर, ग्रांट्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ अर्बन एरिया डेव्हलपमेंट, जिथे आपण निधी देतो तिथे 300% युटिलायझेशन आहे। साहेब तुम्हाला सांगतो मी, जिथे स्कॉलरशिप द्यायची आहे तिथे काय एफिशियन्सी नाही, जिथे फंड वितरित करायचा आहे तिथे 300% युटिलायझेशन आहे। तुम्ही याची इन्क्वायरी करणार का? कारण मी तुम्हाला सांगतोय, हे जे फंड दिलं गेलेलं आहे ती मायनॉरिटी एरियाज मध्ये नाही। मागची सरकारमध्ये शेवटी मी ओळख होतो की आम्हाला फंड द्या, मुंब्रामध्ये, भिवंडीमध्ये, मालेगावमध्ये कब्रस्तानसाठी फंड नाही, पण वितरित करताना नॉन मायनॉरिटी एरियामध्ये फंड दिला गेलेला आहे। इथे युटिलायझेशन बघा, उर्दू घर साठी 60 कोटी इथे आहे। आमची मांगनी होती भिवंडीला उर्दू घर दिया, मैंने बोला था कि उर्दू घर भिवंडी को दीजिए। अगर आपने मुमरा को उर्दू घर नहीं दिया, अगर भिवंडी को उर्दू घर नहीं दिया तो ये माइनॉरिटी मिनिस्ट्री का फायदा क्या था? क्या आप इस वितरण के अंदर जो जीआर के हिसाब से वायलेशन हुआ है उसकी इंक्वायरी ऑर्डर करेंगे क्या? और मेरा प्रश्न 31 स्कीम के विषय में, ओवरऑल यूटिलाइजेशन तो ये फंड की वजह से ज्यादा है, लेकिन इंडिविजुअल स्कीम का क्या? और अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से सरकार से कहूंगा, इसी सदन को 3 बार आश्वासित किया गया है कि हम स्टैट्यूटरी बॉडी गठित जल्द से जल्द करेंगे, हम स्टाफ जल्द से जल्द देंगे। जल्द से जल्द नहीं होता, टाइम बाउंड मैनर में सदन को आप आश्वासित कीजिए कि आप ये दोनों कब करेंगे। आपण जो आता मुद्दा उपस्थित केलेला आहे निधी खर्चाचा, चौकशी करून निधी खर्चाची माहिती घेतो आणि आपल्या योजनांनी चौकशी करून कारवाई करू आणि आपण मीटिंग घेऊन जी काही आपण माहिती विचारली ती पाठला ठेवू।
लक्षवेधी बॉन्ड क्रमांक लवकरात लवकर 4. लवकरात लवकर मी लक्षवेधी क्रमांक 4. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर 4 ना हे दिलं ना हे देतात म्हणून मुनगंटीवार साहेब देतात म्हणून दिलं ना त्यांनी. लक्षवेधी क्रमांक 4. चालेल. लक्षवेधी क्रमांक 4. वितरित केल्याप्रमाणे थोडक्यात अध्यक्ष महोदय. डेव्हलप करा. अध्यक्ष महोदय, कुठल्याही जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा त्या जिल्ह्याचं शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्यावरती ठरविला जातो, ह्या बाबींवरती. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत, आरोग्याच्या सुद्धा सुविधा अपुऱ्या आहेत आणि रोजगारच्या संधी अपुऱ्या असल्यामुळे परभणी जिल्ह्यातून, मराठवाड्यातूनच तसं कामानिमित्त स्थलांतराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे महिलांच्या आरोग्य विषयामध्ये की महिलांसाठी विशेष कार्यक्रम शिबिरे आयोजित करण्यात येतात. पण अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यामध्ये 2006 साली स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा 60 बेडेड ते कॅपॅसिटीचं ते रुग्णालय स्थापित करण्यात आलं होतं. पण तेव्हापासनं आज तागायत आता त्याचं 100 बेड कॅपॅसिटी वाढवण्यात आलेली आहे. परंतु त्यासाठी लागणारा वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट आहेत, पेडियाट्रिशियन आहेत, स्टाफ आहे, ह्यांची अजूनही नेमणूक करण्यात आलेली नाही. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर 2010 साली आमच्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली होती आणि त्याचबरोबर बारामतीलाही 2010 मध्ये मिळाली होती. बारामतीचं वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण झालेलं आहे. मागच्या बजेटमध्ये तर आयुर्वेदिक कॉलेज सुद्धा बारामतीला पूर्ण झालेलं आहे. पण आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये फक्त आता डीनची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि कुठलाही निधी त्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी वितरित करण्यात आलेला नाही. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी शासकीय महाविद्यालयाला स्पेसिफिक प्रश्न विचारावा. निधी लवकरात लवकर निधी वितरित करून ते कार्यान्वित करावे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये गरजू मुलींना गावापासून शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल वितरित ह्या मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येतात. पण आमच्या जिल्ह्यामध्ये मागच्या 4 वर्षांपासून सायकलचं वाटप झालेलं नाही आणि ज्या मानव विकास अंतर्गत बसेसची सुविधा आहे ती पण तुटपुंजी आहे. अध्यक्ष महोदय, कस्तुरबा गांधी ह्या बालिका आश्रम, बालिका विद्यालय हे ज्या छोट्या मोठ्या गावातील, पाड्यातील, वस्तीतील मुली शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्यांना हॉस्टेलची सुविधा कस्तुरबा गांधी अंतर्गत करण्यात आलेली आहे. याची 2015 साली स्थापना करण्यात आली. पण तेव्हा मागणी समजा 187 होती आणि प्रवेश 32 मुलींना देण्यात आला आणि आज 2022 उजडलेला आहे. मागणी 315 झालेली असताना सुद्धा समजा एका तालुक्यामध्ये 40 विद्यार्थिनींनाच त्यामध्ये प्रवेश दिला जातो. ही संख्या वाढवून घेण्यासाठी ह्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांच्या साठी भरीव असा निधी प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वाढीव मुलींना शिक्षण 100-150 ची कॅपॅसिटी वाढावी यासाठी वाढीव निधी देणार का? दुसरं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये उद्योगाला उभारणी मिळण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करणार का? हे 2-3 प्रश्न माझे आहेत अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्या श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण देशामध्ये क्रमांक 1चं राज्य म्हणतो. जगामध्ये 36व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 193 देशात आहे असा अभिमानाने सांगतो. पण तेव्हाच एक त्याला दुसरीही बाजू आहे. 358 तालुक्यापैकी 2 तालुके मुंबईचे सोडता 356 तालुक्यात 125 तालुके हे अजूनही मानवी अनिवार्य गरजेपासून वंचित आहे. मानव विकास निर्देशांक काढताना आपण आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या 3 प्रमुख गोष्टींबद्दल अध्यक्ष महाराज आपण चिंतन करतो, चिंता करतो, मंथन करतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या 6 मानवी गरजा आहे
आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र जे 125 तालुके आपण SDI मध्ये आपण ज्याच्या संदर्भामध्ये अभ्यास करून 125 तालुके घोषित केले, त्यामध्ये साधारणतः विदर्भ मराठवाडा या दोन क्षेत्रात 90 तालुके हे साधारणतः आहे. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर पर कॅपिटा इन्कम मध्ये परभणी जिल्हाही हा मागे आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ताच नुकताच नीती आयोगाने जो अहवाल घोषित केला, केरळ सारख्या राज्यामध्ये गरिबी जी व्याख्या गरिबीच्या संदर्भात केली ती 0.7% आहे आणि आमच्या प्रगत राज्यामध्ये ही 14.85% आहे. आणि म्हणून सन्माननीय सदस्याने एक महत्वपूर्ण विषय इथे उपस्थित केला की मानव विकास अभियानामध्ये परभणी तालुक्यामध्ये कृपा करून त्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांनी मानव विकासाचाच प्रश्न वेळ आहे. कमी आहे म्हणून आपणही सहकार्य करा. स्पेसिफिक मी उत्तर मानव विकासाच्या संदर्भात देतोय. मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत त्यांनी लक्षवेधी विचारली आहे आणि या लक्षवेधीमध्ये सरकार अतिशय गंभीरपणे आहे. या संदर्भातले 4 जिल्हे सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी आकांक्षित जिल्हे म्हणून घेतले आहेत. मागच्याही सरकारमध्ये सन्माननीय अजितदादांनी मानव विकास निर्देशांकाचा निधी वाढवला, हेही सरकार वाढवणार आहे. आणि परभणी जिल्ह्याचा जो मागासलेपणा आहे, परभणी जिल्ह्याचा अनिवार्य गरजा आहे, या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सूचना करून एक बैठक आयोजित केली जाईल आणि या संदर्भातले जेवढे प्रश्न सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केले ते सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक दृष्टीने सहकार्य करेल. लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, सहकार्य करा, पूर्ण होणार नाही. लक्षवेधी क्रमांक 6. वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्वाची लक्षवेधी आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून एक महत्वाचे विषय आज मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करून राहिलोय. सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक महत्त्व असलेलं आणि पौराणिक महत्त्व असलेलं हे गाव, जिजामातेचं जन्मस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ म्हणून सिंदखेड ओळख संपूर्ण राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे. आणि म्हणून अतिशय महत्त्व असलेल्या या गावामध्ये अनेक असे ऐतिहासिक स्थळे आहेत जी 500 ते 6 वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उभे करण्यात आलेली आहेत. केंद्र व राज्य पुरातत्व विभागाकडे अशा या वस्तूंचं संरक्षण करणे, जतन करणे आणि संवर्धन करणे या सगळ्यांची जबाबदारी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आहे. राज्य पुरातत्व विभागाकडे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, रंगमहाल, काळाकोट, मोती तलाव, सावकारवाडा आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत राजे लखुजीराव जाधव यांची समाधी, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, पुतळा बारव या सगळ्या वास्तू अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये श्री रामेश्वर मंदिर जे त्या सिंदखेड राजाचं ग्रामदैवत आहे त्याची भिंत सुद्धा त्या ठिकाणी ढासळलेली आहे. चांदणी तलाव त्याची सुद्धा भिंत त्या ठिकाणी पोखरले जाऊन राहिली आहे, ढासळले जाऊन राहिलेली आहे. आणि म्हणून चांदणी तलावाची अशीच जर अवस्था राहिली, पावसाळ्याचे दिवस आहेत, तर तो तलाव जर फुटला अध्यक्ष महोदय तर पुढची शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी त्याचा नाश त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होईल. त्याचप्रमाणे निळकंठेश्वर आपलं रामेश्वर मंदिराची सुद्धा तीच अवस्था त्या ठिकाणी आहे की राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडे सातत्यानं आम्ही मागणी करतो की ताबडतोब ते दुरुस्त करा. गावातले नागरिक असतील, पत्रकार असतील, विद्यार्थी असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी आंदोलनं केले, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या अध्यक्ष महोदय, परंतु केंद्रीय पुरातत्व विभागाला आणि राज्य पुरातत्वाला त्या ठिकाणी जाग येत नाही. आता आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय उत्तर दिलं की 47.82 लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. रामेश्वर मंदिराची सुद्धा 25 लाखाची मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय सक्षम असे मंत्री महोदय आपल्या राज्याचे त्या ठिकाणी आहेत. मागील अनेक वर्षापासून मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते आमच्या विदर्भातलेच आहेत आणि सिंदखेड राजा सुद्धा अध्यक्ष महोदय विदर्भातला आहे. त्यामुळं ताबडतोबीनं या 2 वस्तूंची त्या ठिकाणी डागडुजी करण्याच्या, दुरुस्तीच्या करण्याच्या संदर्भात
आपण पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीनं काही निर्देश त्या ठिकाणी पुरातत्व विभागाला त्या ठिकाणी द्याल का? आणि त्याचबरोबरीनं सिंदखेड राजा या ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 180 कोटीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी तयार करून राहिलेलो आहे. आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत, PWT, वन, पर्यटन, वन आपल्याकडेच आहे अध्यक्ष महोदय. तर 180 कोटीचा प्रस्ताव आपण तयार करतोय. 2 कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चालू आहे, ती काही पूर्ण झालेली नाहीये. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की 21 मेला तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा सिंदखेड राजाला भेट दिली होती आणि तो चांदणी तलाव आणि मंदिराची सुद्धा त्यांनी स्वतः पाहणी केली होती आणि त्यावेळेस सुद्धा निर्देश दिलेले होते. आता जवळपास 3-4 महिने होऊन गेले, परंतु पुरातत्व विभागाला त्या ठिकाणी जाग येत नाही. आपण सुधीर भाऊ आपल्या माध्यमातून या दोन्ही वास्तूंचं ताबडतोबीनं त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम ताबडतोबीनं हाती घेण्याच्या संदर्भात सूचना द्याव्यात. 180 कोटीचा प्रस्ताव तो शासनाकडे आपण सादर करू आलोय, त्यालाही मंजुरी द्यावी. आपण सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊच्या समाधीला भेट देण्यासाठी सिंदखेड राजाला यावं, मी निमंत्रण सुद्धा आजच्या या लक्षवेधीच्या निमित्तानं आपल्याला देतोय आणि एक बैठक सुद्धा आपण त्या निमित्तानं लावून या सगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा, एवढी विनंती मी या लक्षवेधीच्या निमित्तानं आपल्याला करतोय. सन्माननीय सदस्यांनी अतिशय एका महत्वाच्या विषयावर ही लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली. आपण जे प्रश्न उपस्थित केले, मी स्वतः सिंदखेड राजाला येईल. तुम्ही जो प्रस्ताव तयार केला आहे त्या प्रस्तावाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण घेऊ. या विभागाचे भारत सरकारचे जे मंत्री आहे सन्माननीय किसन रेड्डीजी यांना विनंती करून विदर्भाच्या अशा सर्वच प्रश्नाच्या संदर्भात एक आपण बैठक आयोजित करू. कारण या ठिकाणी काही जे स्मारक आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मागेही आपण एक साधारणतः सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 31 मार्च 2017 रोजी एक आराखडा, या आराखड्याला आपण मंजुरी दिली. राज्य सरकारच्या विभागाने या आराखड्यापैकी त्यांच्या हिश्श्याचे सर्व पैसे खर्च केले, पण केंद्र सरकारच्या हिश्श्याचे पैसे हे खर्च होऊ शकले नाही आणि त्याही दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. एका संदर्भामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक अशी संरक्षित असंरक्षित अशी स्मारक ही आपल्या राज्याच्या अखत्यारीत येतात. खरं तर ही सारी क्षेत्र हे आमच्या आस्थेचा विषय आहे. हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे, अभिमानाचा वारसा आहे, ही आमची अस्मिता आहे, प्रेरणा देणारे केंद्र आहे. सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार माणसाच्या मनात येतात आणि यासाठी एक सूचना ही निश्चितपणे मी स्वतः वित्तमंत्र्यांची भेट घेऊन देणार आहे की अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या 3 वर्षात DPDC मधून 3% निधी हा या 3 वर्षासाठी अशा सर्व स्मारकांचं जतन, संरक्षण, संवर्धन यासाठी खर्च करण्याची विशेष बाब म्हणून या 3 वर्षात जर अनुमती दिली तर माझा अंदाज आहे की साधारणतः 3 वर्षामध्ये 1000 कोटी हे या सर्व स्मारकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. मी काल जेव्हा आढावा घेतला तेव्हा महाराष्ट्रातल्या स्मारकांचं नूतनीकरण, संवर्धन, संरक्षण करण्यासाठी अंदाजे 5000 कोटी रुपये लागतात आणि या क्षणाला बजेट 22 कोटी 25 कोटी याच्या वरती नाही. हे अशक्य गोष्ट आहे. पण अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे करता येईल का हा विषय आपण घेतोय. मी स्वतः 1 एप्रिल 2014ला CSRचा जो कायदा आला, मागच्या वेळी माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करून CSR कायद्यात हर घर तिरंगा हर मन तिरंगा यासाठी विशेष बाब म्हणून आपण तरतूद केली. तशाच पद्धतीने अशी तरतूद CSR मधून पुढचे 3 वर्ष करता येईल का हेही आपण बघतोय आणि आपल्या ठिकाणी आपल्या सिंदखेड राजाच्या पवित्र भूमीवर येऊन तिथं निश्चितपणे भेट घेऊन या प्रस्तावाला चालना देण्यासाठी मी प्रयत्न करेन. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचा जो प्रकल्प अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, शिवाजीनगर हिंजवाडी मेट्रोचा जो प्रकल्प आहे तो 2018 2 जानेवारी रोजी मंजूर झाला. त्याच्यानंतर त्याची जी लँड ॲक्विजिशनची सगळी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून हा जो प्रकल्प आहे तो 25 नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झाला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामधला एक जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचा जो चौक आहे, जो पुणे शहराचा एंट्री पॉइंट आहे.
त्या एंट्री पॉईंटचा आधी एक फ्लायओव्हर होता, जो फ्लायओव्हर अनेक वर्ष कार्यरत होता, पण तो चुकीचा डिझाईन असल्यामुळे तो फ्लायओव्हर पाडण्याचा निर्णय घेतला आणि हा नवीन या मेट्रोच्या लाईनमध्येच हा जो फ्लायओव्हर आहे हा इंटिग्रेट केला गेला. ह्याच्या कामाला सुरुवात होऊन बराच काळ झालेला आहे, पण हा अतिशय संथगतीने चाललाय. त्याच्यामध्ये मागच्या काळात तत्कालीन पालकमंत्री अजितदादा होते, त्यांनी सुद्धा अनेक बैठका घेतल्या. एक चांगली ट्रॅफिक मॅनेजमेंट अल्टरनेटिव्ह प्लॅन सुद्धा तयार झाला, पण त्याच्यावरती ज्या पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि सातत्याने लक्ष पाहिजे ते लक्ष सध्या दिलेलं दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय. अध्यक्ष महोदय, तुम्ही पुण्याला आला असाल, बालेवाडीपासून पुणे युनिव्हर्सिटीच्या चौकात यायला आता 1.5 तास लागतो आणि पुणे युनिव्हर्सिटीपासून संचेती हॉस्पिटलपर्यंत जायला एक अर्धा किलोमीटरचा पॅच असेल त्याला सुद्धा पाऊण तास लागतोय. मुळामध्ये नुसतंच ह्या एका रस्त्याचा विषय नाही, ह्याची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पुण्याच्या उपनगरामध्ये पाषाण, सूस, बानेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, सांगवी इथे सगळीकडे ही होत असल्यामुळे प्रचंड असंतोष हा पुणेकरांच्या मध्ये ह्या प्रश्नामुळे, ह्या ट्रॅफिकच्या प्रश्नामुळे निर्माण झालाय. ह्याच्यामध्ये पीक टाइम मध्ये अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे की 9 ते 12 सकाळी आणि 5 ते 9च्या मध्ये जी ट्रॅफिकची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, मग जी ट्रॅफिक पोलिसची असेल, आपल्या पीएमसीची असेल, ती फार महत्वाची आहे आणि ती समजा सोडवली नाही गेली तर हा प्रॉब्लेम अजून वाढत जाईल. गेल्या 3 महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे खड्ड्या पडल्यामुळे अनेक प्रश्न अजून वाढलेत, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अजून गंभीर होत चाललाय. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका, PMRDA, ट्रॅफिक डिव्हिजनल कमिशनर आणि ज्यांना जे हे काम करतात ती टाटा कंपनी ह्यांनी संयुक्तरित्याने कोऑर्डिनेशननी काम करणं खूप गरजेचं आहे, जे सातत्याने होत नाहीये. तेव्हा माझी आपल्याला ही विनंती आहे की ह्याच्यामध्ये पुढच्या 3 वर्षापर्यंत हे काम चालणार आहे, 3.5 वर्ष हे काम चालणार आहे. त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह ट्रॅफिकचे रूट्स तयार करण्याच्या दृष्टिकोनाने लँड एक्विजिशनचं काम पूर्ण व्हायला पाहिजे, रोड वायडनिंगचं काम पूर्ण व्हायला पाहिजे, काही अंडरग्राऊंड ब्रिजेस आहेत ते सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. तर माझी या अध्यक्ष महोदय ह्या निमित्ताने आपल्याला एवढीच विनंती आहे, मागे पण मी आदरणीय दादा म्हणलो, ह्याची ओनरशिप PMC किंवा ट्रॅफिक किंवा PMRDA पैकी कोणी तर ओनरशिप ह्याची घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचे जे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मंत्री महोदय देणार का? आणि ही कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग प्रोसेस आहे, ह्याच्यावरती सातत्याने लक्ष ठेवून एक संवेदनशील काम केलं तर पुण्याच्या पुढच्या 40 वर्षाच्या एक मोठा प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यासाठी आपण आपलं एक योगदान असेल या भावनेने काम करण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी निर्देश देतील का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय सिद्धार्थजी शितोळेजीने मांडलेली वस्तुस्थिती आहे की हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे आणि विशेषतः आपला जो युनिव्हर्सिटी चौक आहे त्याच्यामध्येच ह्या दोन्ही पुलांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरणाची कामं चालू आहेत. त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे बाणेर रोड एकेरी करणे, गणेशखिंडचं रुंदीकरण जसं आता मी बोललो ते करणं, फुटपाथ कमी करणं, अशा जरी वेगवेगळ्या बाबी चालू असल्या तरी याच्यासाठी पुमटा नावाचे एक कोऑर्डिनेशन कमिटी केलेली आहे, ज्याच्यामध्ये कमिशनर साहेब आहेत, इतर सर्व अधिकारी आहेत आणि मी सिद्धार्थजींच्या ज्या ज्या कल्पना आहेत किंवा त्यांना जे काही सुचवायचं आहे तर पुमटाची ज्याला मीटिंग होईल त्याला सिद्धार्थजी आहेत, दादांचं तर नेहमी मार्गदर्शन असतंच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुण्याचा विकास चाललेला आहे. तर आमदार महोदयांना सुद्धा या मीटिंगच्या वेळेला निमंत्रित करून त्यांच्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. सर्व भीमा तापकीरजी. अध्यक्ष महोदय, पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत असताना चांदणी चौकामध्ये उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी चालू आहे, परंतु संध्याकाळच्या वेळेस 6 ते 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी किमान मला वाटतं 1 ते 2 किलोमीटरच्या लाईनी त्या ठिकाणी लागलेल्या असतात. मला असं आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी आपण हा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नेमणार का? अध्यक्ष महोदय, आत्ताच मी सांगितलेलं आहे की हे जे प्रश्न आहे त्याची एकत्रित बैठक ज्याला आम्ही घेऊ त्याला या सदनातल्या ज्या ज्या सदस्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सर्वांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची त्यांनी जी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसची नेमणूक करणे या संबंधात सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेतला जाईल. या संदर्भात
किती दिवसात बैठक घेणार सांगा. मंत्री महोदय किती अध्यक्ष महोदय, आता लगेच गणपती सुरू होणार आहेत, त्यामुळे गणपतीच्या जे 11 दिवस संपल्यानंतर लगेच या बैठकीचं आयोजन केलं जाईल. सन्मानित सदस्य त्याच्यामध्ये एक उत्तरात असं म्हणलंय की 2000 स्पेसिफिक प्रश्न विचारा. हा स्पेसिफिक प्रश्नच विचारतो. 30 मार्च 2022 या उड्डाणपुलाच्या आराखड्यास मान्यता दिली, परंतु हा पूल 2020 मध्ये पाडण्यात आला. जर 22 मध्ये त्याची जर आपण मान्यता देणार होतो तर 20 ते 22 हे 2 वर्ष जो पूल पडल्यामुळे पुणेकरांची जी असुविधा झालेली त्याला जबाबदार कोण, त्याची माहिती आपण देणार का, आणि हे चुकीचं जे कुणी निर्णय घेतला असेल त्याच्या विरोधात आपण कारवाई करणार का. आणि शेवटचा प्रश्न, शेवटी दोन्ही बाजूने म्हणजे जुन्या मार्गाने जरी यायचं म्हटलं तरी मेट्रोचं काम चालू आहे आणि नवीन मार्गाने बाणेर मार्गे गेलं तरी युनिव्हर्सिटीत काम चालू आहे, त्यामुळे सगळीकडून पुण्यावरून मुंबईला जाताना लोकांच्या सुविधा होतीये. तर ही दोन्ही कामं किती दिवसात पूर्ण करणार या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी स्पेसिफिक निवेदन करावं. अध्यक्ष महोदय, हे काम टाटा कंपनीकडे आहे आणि अत्यंत विख्यात अशी कंपनी आहे आणि साधारण 1.5 वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8. मुनगंटीवार जी होते छापील प्रमाणे तुम्ही तोपर्यंत पुढची घ्या ना. लक्षवेधी क्रमांक 9. लक्षवेधी क्रमांक 9. तमिळ सेल्वन आलेत का? आलेत? कोणती आता मग? लक्षवेधी 8 ना. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील दौंड, पुरंदर आणि बारामती या तिन्ही तालुक्यांच्या दृष्टीने जानाई, शिरसाई आणि पुरंदर या योजना जिरायत भागासाठी वरदान ठरलेल्या आहेत. प्रथमतः मी माननीय देवेंद्रजींचं आभार मानतो की मागच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शासनामध्ये जी पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरायची होती त्यापैकी 81% शासन भरायला लागला आणि 19% जबाबदारी फक्त शेतकऱ्यांवर निश्चित करण्यात आली. त्यामुळे हजारो कोटीच्या योजना या किमान कार्यरत झाल्या. या संदर्भातले माझे काही महत्वाचे प्रश्न असे आहेत की याच्यामध्ये काही भाग हा वेगळ्या भौगोलिक अडचणीमुळे, त्या ठिकाणी कटिंग क्षेत्र जास्त असल्यामुळे किंवा डोंगरमध्ये असल्यामुळे तलाव जोडणं हे शक्य होत नाहीये. लाभ क्षेत्र किती आहे हा विषय आता थोडासा बाजूला राहिलेला आहे आणि ही योजना साधारणपणे तलाव जोडून त्या ठिकाणी पाणी सोडणे आणि त्या परिसरातील पाणी पातळी वाढवणे इथपर्यंतच मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे काही लाभ क्षेत्राच्या बाहेरचे तलाव असतील तर त्याच्यामध्ये आपण फेर सर्वेक्षण करण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत. तर हे फेर सर्वेक्षण करताना आवश्यक असेल त्या ठिकाणी सुप्रमा देऊन जानाई, शिरसाई, पुरंदरचे साधारणपणे पूर्वेच्या तामानवाडी पासून शेवटच्या जिरेगाव, कवठेडीपर्यंतची जी सगळी कामं आहेत या संदर्भामध्ये आवश्यक तर सुप्रमा देऊन आपण त्या संदर्भातला काही विशेष बाब म्हणून हे तलाव जोडण्यासंदर्भातला निर्णय आपण घेणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. ह्या जरी योजना कार्यरत राहिल्या तरी आज ना उद्या पुणे शहराचं पाणी वापर वाढता पाहता पाण्याची टंचाई येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या शासनामध्ये 2 समित्या मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये देण्यासंदर्भामध्ये आपण केल्या होत्या. त्याचा अहवालही शासनाला सादर झालेला आहे आणि त्या जे समुद्रात पाणी वाहून जातं, जसं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या शासनामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला की समुद्रात जाणारं पाणी हे काही पूर्वेच्या भागामध्ये वळून त्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय घेतला. तशाच प्रकारचा प्रस्ताव मुळशी धरणासंदर्भातला आहे आणि तो पुढच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही गावांसाठी, काही तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. तर या मुळशी धरणाच्या जे काही समिती स्थापन झालेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक निर्णय घेणार का, असे माझे 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जनाई शिरसाईच्या संदर्भात जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, साधारणपणे 13 तलाव आपण भरतो आणि
अधिकचे 5 तलाव भरून घेण्याच्या संदर्भातला हा त्यांचा मुद्दा आहे। यामध्ये तत्वतः सरकारला या संदर्भात किंवा विभागाला हा विषय मान्य करायला हरकत नाही, परंतु तेवढं पाणी उपलब्ध आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये येईल आणि म्हणून त्या संदर्भात आता पडताळणी चालली आहे। पाण्याची उपलब्धता असेल तर 5 भरता आले तर 5 भरू, 1 भरता आला तर 1 भरू, 2 भरता आले तर 2 भरू, पण हे उपलब्धतेच्या आधारावरच या ठिकाणी करता येईल। त्यामुळे पाण्याची उपलब्धता पूर्णपणे तपासून घेऊन मग त्या आधारावर याची कारवाई ही केली जाईल। मुळशीच्या संदर्भात जे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याची एक समिती आपण तयार केली होती। त्या समितीचा मला असं वाटतं एक आपल्याकडे अहवाल आलेला आहे। सन्माननीय सदस्य देखील सन्माननीय राहुल कुलजी देखील त्या समितीचे सदस्य होते। त्या अहवालाची लवकरच पडताळणी केली जाईल आणि मला असं वाटतं की तो प्रश्न जर आपण सोडवू शकलो तर हा सगळा जो त्या भागातला तसा दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पाणी देऊ शकू, म्हणून त्या अहवालावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल। आता उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदय साधारण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर अशी 4 धरणं वर आहेत आणि ती धरणं भरल्यानंतर ते पाणी खडकवासल्यावरनं खाली उजनीला जातं भीमा नदीतनं। हे जात असताना त्यावेळेस आपण खडकवासला कॅनॉल कंटिन्यू चालू ठेवतो, म्हणजे साधारण जुलै ऑगस्ट हे 2 महिने तर संपूर्णपणे पुण्याला पाणी मिळत ते कॅनॉल आपण चालू ठेवतो। त्या काळामध्ये ह्या जनाई सिरसाई उपसा सिंचन योजना चालू करून त्याच्यातनं सातत्याने मोटारी न बंद ठेवता कंटिन्यू पाणी इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका आणि पुरंदर तालुका ह्याला देता येऊ शकतं। मी पण सरकारमध्ये असताना त्या गोष्टी करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करायचो। तर तशा प्रकारच्या सूचना आपण विभागाला देणार का, नंबर 1। आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये मुळशी धरण झालेलं होतं वीज निर्मिती करण्याकरता। आता वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळे सोलरवर वीज तयार करतोय, विंडवर वीज तयार आपण करतोय, थर्मल वर वीज आपण तयार करतोय, कोजनवर वीज आपण तयार करतोय, न्यूक्लिअरवर वीज तयार करतोय, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत। तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मागे टाटाला सांगून आम्ही त्या मुळशीमधलं 1 TMC पाणी हे तिथल्या दोन्ही बाजूच्या मुळा नदीच्या गावांना द्यायचा निर्णय घेतला। 1 TMC पाणी देतात, परंतु अजून 5 TMC सन्माननीय राहुल कुल म्हणाले तसं 5 TMC पाण्याची गरज आहे। ते पाणी पुण्याला मिळालं तर या खालच्या लोकांना कधी अडचण येणार नाही, नाहीतर मग शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा प्रकारचे वाद होतात आणि त्याकरता थोडंसं प्रेशर आणूनच टाटाला कंपनीला त्या ऐकायला भाग पाडावं लागेल। कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेलं धरण अतिशय मातीमोल किमतीमध्ये जमिनी घेतलेल्या आहेत। तर त्याबद्दल तुमच्या स्तरावर बैठक घेऊन आपण थोडासा लवादाचाही प्रश्न कदाचित देवेंद्रजी त्याच्यामध्ये येईल। तर त्या सुदैवाने कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांना सांगून आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगून आपण थोडंसं वॉर फुटिंगवर हे काम करू शकाल का? सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी पहिला विषय जो उपस्थित केलेला आहे त्या विषयामध्ये निश्चितपणे हे पडताळून पाहिलं जाईल। आपण ज्या प्रकारे सांगितलं की फ्लो होऊन जे पाणी जात आहे हे जसं राहुल कुलजींनी सांगितलं, तुम्ही सांगितलं, या सगळ्या भागामध्ये आपल्याला देता येईल का हे निश्चितपणे पडताळून पाहिलं जाईल। आणि मुळशीच्या संदर्भात निश्चितच मला असं वाटतं की तसं तिथली वीज निर्मिती आपल्याला फार इफेक्ट करता येणार नाही, कारण ती शेवटी एक प्रकारे ग्रीन एनर्जी आहे, ती हायडल एनर्जी आहे। पण तरी मला असं वाटतं की त्याचं योग्य नियोजन केलं तर काही प्रमाणात तिथलं पाणी आपल्याला मिळू शकतं आणि म्हणून जरूर त्या संदर्भात एक बैठक देखील घेण्यात येईल आणि त्या संदर्भातली कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये मुळशी संदर्भातलं जसं दादांनी मागणी केली त्या संदर्भामध्ये साहेब एक प्रस्ताव खूप वर्ष प्रलंबित आहे। पुणे शहरातून जर आपण अंडरग्राऊंड टनेल केला तर शहरामध्ये जी जागा उपलब्ध होते, शहराची जी काही वाहतुकीची समस्या आहे ती कमी होऊ शकते। त्या टनेलला अंदाजे येणारा खर्च एक 800 कोटीच्या आसपास प्राथमिक आहे
आणि त्या माध्यमातून वाहतुकीची समस्या सुटेल आणि जवळपास 3 TMC पाणी वाचेल असा प्राथमिक अहवालात म्हटलेला आहे. अतिशय व्यवहार्य विषय आहे. तो जर 5 वर्षाचा पुढचा कार्यक्रम हाती घेतला तर वाहतुकीची समस्या सुटेल आणि पाण्याची समस्या सुटेल. तो एक निर्णय आपण घेणार का? आणि साहेब तुम्ही जे उत्तर दिलं की जानाई शिरसाईचं पाणी उपलब्धता करण्यासंदर्भामध्ये ही योजना जी आहे ती लाभ क्षेत्र निश्चित करून केलेली आहे. प्रत्यक्षात लाभ क्षेत्रात आपण पाणी देत नाही. लाभ क्षेत्रातलं पाणी काही कमी केलं आणि तलावांना वाढवलं तर ते शक्य आहे. तसा आपण धोरणात्मक निर्णय घेणार का? पहिल्यांदा जो छोटा कॅनल आहे ज्यातनं सगळं पाणी म्हणजे त्याचा वापरच तसा कमी होतो आणि त्याला पाईपलाईनच्या पद्धतीने वापरलं तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यासोबत ती जागाही उपलब्ध होईल. असा जो काही मुद्दा मांडला हा योग्य मुद्दा आहे. त्यामुळे सरकार निश्चित त्या संदर्भात कारवाई करेल. आणि दुसरा मुद्दा जो मागे सांगितलेला आहे, लाभ क्षेत्रातलं पाणी कमी करत असताना त्याच्यावर नव्याने वाद होऊ नये हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण तरी देखील सन्माननीय सदस्यांनी दिलेली सूचना त्याची व्यवहार्यता तपासू. मी जसं उत्तरात देखील सांगितलेलं आहे, तत्वतः आम्हाला हे मान्य आहे की ही 5 तलावं ही लाभ क्षेत्राच्या बाहेर असली तरी ती भरली पाहिजेत. परंतु ते करत असताना पाण्याची उपलब्धता एक महत्त्वाचा विषय आहे. ते पडताळून ती उपलब्धता असेल तर निश्चित हे करण्यात येईल. आता कॉल करायचं लक्षवेधी क्रमांक 9. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री महोदय, आजचं जर कामकाज आपण बघितलं तर काय झालंय, 23 लक्षवेधी आहेत आणि बरेच सन्माननीय सदस्य इथं उपस्थित आहेत आणि एक अल्पकालीन चर्चा लागलेली आहे ती आता 10ला सुरू करायची. तर आम्ही बिलं वगैरे ती छोटी छोटी बिलं आहेत ती आम्ही ताबडतोब काढून देतो. आम्ही पूर्णपणे सहकार्य करतो. माझी आपल्याला विनंती होती की 12 ते 1 क्वेश्चन आवर झाल्यानंतर अल्पकालीन चर्चाने बाकीचं सगळं कामकाज आपण उरकूया. आणि तुम्ही जर निर्णय घेऊ शकला की अशासकीय कामकाज जे आहे ते पुढच्या अधिवेशनामध्ये, तसं आपण अनेकदा निर्णय घेतो, त्याच्यामध्ये बहुतेक संजय सावकारेजी, प्रकाश आंबेडकरजी, सुहास कांदेजी, असे राहुल कुलजी असे सन्माननीय सहकारी आहेत, चेतन तुपे, तर तसा निर्णय घेतला तर आपलं कामकाज पण 5 वाजेपर्यंत 5:30 पर्यंत संपेल आणि अल्पकालीन चर्चाला पण दुपारनं 1च्या पुढे वेळ देता येईल आणि आत्ताचे राहिलेल्या 23 ज्या लक्षवेधी आहेत त्या पण उरकून जातील. तर तशी मान्यता असेल तर अध्यक्षांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचं नियोजन करून घेतो. वेळ संपलेली आहे. अध्यक्ष महोदय, माननीय अजितदादांनी जी सूचना केली त्याच्यावर माननीय अध्यक्ष योग्य तो निर्णय करतील. पण माझी विनंती एवढीच आहे या निमित्ताने की आपल्याकडे बऱ्याचदा अशासकीय कामकाज हे पुढे ढकललं जातं आणि त्याच्यामुळे पुढच्या अधिवेशनापासून तरी अशासकीय कामकाजाचा एक दिवस आणि वेळ निश्चित केला तर अशासकीय कामकाज नियमित स्वरूपात होईल असं मला वाटतं. हरकत नाही ना, सकाळी करायला हरकत नाही, पण तसे काही निर्देश आपण या निमित्ताने द्यावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्यांनी अशी या ठिकाणी विनंती केली आहे की 10:30 पर्यंत लक्षवेधी कंटिन्यू ठेवा. ते आपण ठेवू आणि मग मध्ये बिझनेस सगळं ऍडजस्ट करून ती जी अल्पकालीन चर्चा आहे ती कुठे ऍडजस्ट करायची ते बघू. ठीक आहे. अशासकीय जो बिझनेस आहे तो पुढे करावा अशी त्यांची मागणी करता येईल. हरकत नाही. बरोबर. लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रम 9. कुठे आपलं हे द्या. नाही 9चं इतक्या जास्त झाल्या काय 9 नंबर बघू द्या. वितरित केल्याप्रमाणे 8 झाली ना. अध्यक्ष महोदय, मुंबई का गरीब का प्रश्न है एसआरए में सम्मानीय उप मुख्यमंत्री 2014-2019 के सरकार में 3 महीना भाड़ा नहीं दिया है, उनको ऊपर कड़क कार्रवाई होगा, उनका चेंज ऑफ बिल्डर वो होने का है.
ये कानून अभी कोई एसआरए अधिकारी फॉलो नहीं करता है। फास्ट घेऊ, फास्ट। अध्यक्ष महोदय, तो हरीश पॉइंटेड बिल्डर है, क्वेश्चन पूछिए। देखिए टेक्स्ट आपका पूरा इसमें है, आप सवाल पूछिए क्योंकि अपने पास 22 लक्षवेधी, अपने को सबको न्याय देना है। आप सवाल पूछिए। अध्यक्ष महोदय, जो भाड़ा नहीं भरता है उनको ऊपर कार्रवाई होगा, गरीब जनता को न्याय मिलेगा का एक विषय। दूसरा विषय, तो होमगार्ड बिल्डर बोल के एक व्यक्ति है, होमगार्ड जेल में गया है, उनका जनता का घर भी नहीं, भाड़ा भी नहीं, उनका न्याय मिल सकता है क्या? तीसरा विषय है, तो सम्माननीय उप मुख्यमंत्री साहब ने 2011 का सर्वे पहले का सरकार में उन्होंने किया था, तभी एसआरए अधिकारी सर्वे मान रहा है नहीं, 2011 का जो पुरावा रहेगा उनको सर्वे अभी का सरकार उनको मान के चलेगा क्या? 14 विषय मेरा है, बहुत गंभीर है। 1+1 चोपड़ा पट्टी का अंदर एक का ऊपर चोपड़ा पट्टी में दूसरा उनका माला है, उनका ऊपर अपना सरकार पहले चर्चा किया है। अभी 1+1 का माध्यम से उनको एसआरए में दो घर मिल सकता है कि नहीं? पांचवा मेरा स्पेसिफिक प्रश्न है, सर्वे का माध्यम से एसआरए अधिकारी तो प्राइवेट आदमी को अकोमोडेट किया वो गलत है, उनको रुकाएगा क्या? सर्वे एसआरए अधिकारी डायरेक्ट करेगा, घर पे कोई व्यक्ति रहता है उसी समय नहीं जाता है, तो उनका काम में उनका बिजनेस में जाने के बाद सर्वे करता है, वो सर्वे में इधर नहीं है बोल के अपात्र कर देता है। ये सर्वे जो करने वाला अधिकारी तो सुबह 10 बजे का पहले शाम को 5 बजे से 9 बजे तक जाने का अपना सरकार करीब का न्याय दे सकता है क्या? ठीक है, धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, भाडं न भरणाऱ्या विकासकांवर कारवाई सुरू केलेली आहे। 2 विकासकांनी सुनावणी दरम्यान भाडं अदा करण्याची हमी दिलेली आहे। 3 विकासकांवर 13(2) च्या अंतर्गत कारवाई चाललेली आहे। त्यामुळे माननीय सदस्यांनी जे सांगितलं हे खरं आहे। सरकार भाडे न देणाऱ्या विकासकांवर त्या ठिकाणी एक तर भाडं द्यायची सक्ती करेल, अन्यथा 13(2) ची कारवाई त्यांच्यावर करेल। ओंकारच्या संदर्भात त्यांनी सांगितलं ते पडताळून पाहिलं जाईल आणि त्या संदर्भात तात्काळ कारवाई कशी करता येईल हे देखील पाहिलं जाईल। सर्वेच्या संदर्भात त्यांनी एक चांगला मुद्दा मांडलाय की लोक नसताना त्या ठिकाणी गेलं जातं, तर मला असं वाटतं अशा काही केसेस असतील तर त्या त्यांनी द्याव्यात। जे पात्र असतील आणि सर्वेच्याही उपस्थित नसतील त्यांनाही पात्र त्या ठिकाणी करता येईल। आणि 1+1 च्या संदर्भात काही आपण भूमिका घेतली आहे, हा धोरणात्मक मुद्दा आहे, या संदर्भात एकदा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल। शेवटचे 2 प्रश्न अस्लम शेख साहेब। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक तर मुंबईमध्ये कोलीवाडा आणि गावठणमध्ये एसआरए प्रकल्प करायचा ना असा निर्णय आपल्या सरकारने आमच्या सरकार असतानाही घेतलेला आहे, तर आजही काही तक्रारी तिकडे एसआरए मध्ये आहे जिथे कोलीवाडाला लागूनच म्हणजे एकदमच काय प्रपोजल आहेत त्याला स्थगिती देण्यासाठी असे आदेश देण्यात आले, ते पूर्णपणे आदेश रद्द करणार का? एक। आणि दुसरा, आपल्याला माहित असेल की एसआरए मध्ये बरेच वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून जे बिल्डरनी प्रपोजल टाकून केलेलं नाही त्याला कम्प्लिटली स्थगिती देण्यात आलेली होती। आता काही जे बिल्डर आहेत त्यांची फक्त बिझनेसच येत आहेत की ते जातात, प्रपोजल सबमिट करतात आणि काही करत ना मग दुसऱ्या बिल्डरला शोधत असतात। तर आता ज्या लोकांना आपण स्थगिती दिलेली आहे त्यांना जे बाहेर केलेलं आहे त्यांना कम्प्लिटली ब्लॅकलिस्ट करून परत त्यांना एसआरए मध्ये येता कामा याच्यावरती काय सरकार कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, आपण कोळीवाड्यांचं डिमार्केशन हे हातामध्ये घेतलं होतं। जवळजवळ 32-31 कोळीवाड्यांचं डिमार्केशन आपण केलं आहे। डिमार्केटेड कोळीवाडा जो आहे त्याच्या बाहेरच्या भागात एसआरए असेल तर त्याला मान्यता मिळेल, आतमध्ये असेल तर नव्याने मान्यता देता येणार नाही। आणि कोळीवाड्याच्या संदर्भात नवीन डीसीआर तयार करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं होतं। आता त्या संदर्भातला आपला जो काही डीपी होता त्या डीपीचा आणि डीसीआर मध्ये त्याच्या काही तरतुदी होत्या त्या अंतिम मान्यतेकरता सरकारकडे गेल्या आणि त्याची मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी एसआरएच्या ऐवजी कोळीवाड्याचा नवीन डीसीआर प्रमाणे विकास हा केला जाईल। दुसरी जी आपली सूचना आहे ती निश्चितपणे चांगली सूचना आहे।
त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. योगेश सागरजी, शेवटचा प्रश्न. प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. एकतर मुंबईचे सर्व आमदारांना, सर्वपक्षीय आमदारांना घेऊन माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी या संदर्भाची SREची एक बैठक लावण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून या सभागृहाचा वेळ वाचू शकतो आणि प्रश्न मार्गी लागू शकतो. एक हा आपण घेणार का आणि लवकरात लवकर आणि कधी घेणार ते एक. दुसरा अध्यक्ष महोदय, SREच्या सर्वात मोठा प्रश्न तो अनेक्शन आणि पात्रताच्या संदर्भात असतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, पात्रताचे रेट कार्ड आहेत, रेट कार्ड पात्र करण्यासाठीचे, आणि सोसायटीचा आणि मेंबरचा प्रॉब्लेम असला की तो पात्र होत नाही, त्याला खेटेच घालायला लावतात. आपण या संदर्भामध्ये एक SOP तयार करा पात्रतेच्या संदर्भात, आणि पात्रतेच्या संदर्भात अपिलेट ऑथॉरिटी जर तिकडे नाही झाली अध्यक्ष महोदय, तर कोणाच्या सुपरविजनमध्ये मंत्रालयात सचिव कक्षाचा, उपसचिव कक्षाच्या एका व्यक्तीच्या याच्यामध्ये मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या नेतृत्वात SREची पात्रताची सर्व एजन्सी, म्हणजे गव्हर्नमेंट लँड असेल, कलेक्टर लँड असेल, प्रायव्हेट लँड असेल, महापालिकेची लँड असेल, SOP तयार करून आपण SREची पात्रताची वेळ निश्चित करणार का, असे दोन प्रश्न आहेत. प्रश्न सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, भातखळकर साहेबांचा एक छोटा प्रश्न तेवढा होते. अध्यक्ष महोदय, 2011च्या कायद्याप्रमाणे जो माननीय देवेंद्रजींच्याच काळात झाला होता, एकतर सशुल्क घराची रक्कम अजून ठरवली गेली नाही गेल्या 2.5 वर्षात, ती 3 महिन्यात ठरवणार का? दुसरं 10 वर्षाच्या आत ज्यांची खरेदी विक्री केली त्याच्या बाबतीतला आपल्या काळात निर्णय आला होता, 2.5 वर्षात त्यातला कुठलाच निर्णय झाला नाही, तो निर्णय 3 महिन्यात करणार का? मतदार यादी, इलेक्ट्रिकची बिलं, हे पात्रतेचे निकष एकाच पोर्टलवर आणण्याचं सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या काळात ठरवलं होतं. या तिन्ही चारी गोष्टी या 3 महिन्याच्या कालखंडात आता झाल्या तर फार बरं होईल, त्या करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय सागर साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला, निश्चित मुंबईतल्या विधानसभा सदस्यांची SREच्या संदर्भात एक बैठक ही पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये निश्चितपणे घेण्यात येईल. त्यांनी पात्रतेच्या संदर्भात आणि अतुल भातखळकरजींनी देखील पात्रतेच्या संदर्भातले जे काही विषय मांडले आहेत त्या संदर्भात सगळ्यांची चर्चा करून त्याचा निर्णय आपण करू. अपिलेट ऑथॉरिटी तयार करायची का, किंवा आपण सांगितलं तसं सिंगल पोर्टलवर आणण्याचा जो निर्णय केला होता त्याप्रमाणे आपण निश्चित कारवाई करू. आणि त्यासोबत त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय की 2011 पर्यंतचा जो आपण काही कायदा केलेला आहे त्यामध्ये ज्यांना सशुल्क द्यायचं आहे त्यांना किती पैसे त्यांच्याकडनं आकारायचे, त्यात मला असं वाटतं की निश्चित 3 महिन्याच्या आत आपण या संदर्भातला निर्णय करू. पोर्टलचा 3 महिन्यात निर्णय करू. लक्षवेधी क्रमांक 10. सागर साहेब, बैठकीत बोलू, बैठकीत बोलू. 10. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 10 वितरित केल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये अक्कलकोट हे आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थांची पुण्यभूमी आहे. या महाराष्ट्रातील, देशभरातील लाखो भाविक अक्कलकोटला येतात. अक्कलकोटला आल्यावर गाणगापूरला श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जातात. प्रश्न हो, आणि अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावर दुधनी हे नगरपालिकेचे गाव आहे, आणि तिथे गेले कित्येक वर्षापासून शांभवी हॉटेल म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये अवैध धंदे सुरू होत राहतात. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या महिन्यात 2022च्या दुसऱ्या महिन्यात पोलिसांनी अहवाल दिलाय की सदर हॉटेलमध्ये अवैध धंदे कायम चालतात, तर तिथला थिएटर आणि तिथलं जे ऑर्केस्ट्रा बार आहे ह्याचं लायसन रद्द करावं म्हणून अहवाल जिल्हाधिकारी साहेबांनी दिलाय. आणि MSCBला पण पत्र दिलंय की इथे सगळे अवैध धंदे चालतात, आणि ते अवैध धंदे, हो साहेब, ते अवैध धंदे बंद करण्यासाठी वीज कनेक्शन सुद्धा कट करण्यासाठी सांगितलेलं आहे. अद्याप MSCBनं वीज कनेक्शन तिथला कट केलेलं नाहीये. आणि आज मला सकाळी माहिती मिळते की ऑर्केस्ट्रा बारचं लायसन रद्द केलेलं आहे, पण मला ती तोंडी माहिती आहे. तर मला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की वारंवार गुन्हे दाखल होऊन सुद्धा, वारंवार धाडी होऊन सुद्धा त्या ठिकाणी अवैध धंदे चालू राहतात. MSCBनं आजपर्यंत वीज कट केलेली नाहीये. येणाऱ्या काळात कित्येक वेळा धाडी होऊन सुद्धा हे असे लोक सुधारत नसतील तर ह्यांच्याबद्दल पुढील वेळी कठोर कारवाई कराल का? आणि दुधनी परिसरामध्ये गेले कित्येक वर्षापासून जे अवैध धंदे चालू आहेत ते कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी माहिती दिली त्यानुसार या ठिकाणी थिएटरचाही परवाना रद्द करण्यात आलेला आहे, ऑर्केस्ट्रा बारचाही परवाना आता रद्द करण्यात आलेला आहे.
विजेच्या कनेक्शनच्या संदर्भात पडताळून बघावं लागेल की अशा प्रकारे आपल्याला हे कनेक्शन कापता येईल का. ते जर शक्य असेल तर ते देखील करण्यात येईल. आणि आपण दुधनी परिसरातल्या अवैध धंद्याच्या संदर्भात जी माहिती दिली आहे त्या संदर्भात अतिशय कडक निर्देश देण्यात येतील. नेक्स्ट लक्षवेधी क्रमांक 11. माईक चालू करा. अध्यक्ष बोला बोला. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, फार स्पेसिफिक प्रश्न विचारतो, वेळ न घालवता. मुंबई शहरामध्ये 1,28,000 फेरीवाले हे पात्र झालेले आहेत ज्यांना लायसन्सेस मुंबई महानगरपालिकेने देणे आवश्यक आहे. हॉकिंग पिचेसही निश्चित करण्यात आलेली आहे TVCच्या मार्फत. परंतु दर 5 वर्षांनी सर्वे करावा लागतो म्हणून 2019चा सर्वे झाला नाही, म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया ही गेल्या सरकारमध्ये ही रोखण्यात आली होती, स्टे देण्यात आला होता. आणि त्यामुळे फेरीवाल्यांना त्यांच्या हॉकिंग झोनमध्ये म्हणजे फेरीवाला क्षेत्रामध्ये त्यांचं पुनर्वसन हे रोखण्यात आलं होतं अध्यक्ष महाराज. त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की 1,28,000 फेरीवाल्यांना हॉकिंग झोन लायसन्सेस देऊन त्या ठिकाणी हॉकिंग झोन्स मध्ये त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर करणार का, किती वेळामध्ये करणार. आणि सदर विषय करण्याकरता गेल्या शासनाने या संपूर्ण प्रक्रियेवरती जो एक स्टे आणला होता तो स्टे उठवणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, जरी 1,28,000 अशी संख्या निघालेली असली तरी हा जो अधिनियम आहे या अधिनियमामध्ये जेवढे पात्र होतात त्यांनाच आपण त्या ठिकाणी अकोमोडेट करू शकतो. एकंदर जी आपल्याकडे अर्ज प्राप्त झाले त्या अर्जांची संख्या 99,000 जरी असली तरी प्राप्त ज्यांचे जे त्या नॉर्म्स मध्ये बसतात अशांची संख्या ही 15,000च्या आसपासच आहे. आणि त्याच्यामुळे आता जी व्यवस्था केलेली आहे सध्या ती 30,000ची व्यवस्था ऑलरेडी करून ठेवलेली आहे. जसे जसे पात्र होतील तसं त्यांना अकोमोडेट केलं जाईल. सन्मान्य मंत्री आणि एकच मिनिटात संपवतो. उच्च न्यायालयाने जे नवीन निर्देश दिले त्याच्याप्रमाणे त्यांनी नवीन धोरण करायला सांगितलेलं आहे. हे नवीन धोरण करत असताना त्याच्यामध्ये काही करता येईल का की जेणेकरून लोकांची पात्रता जी असते ती हे करून त्यांना न्याय देता येईल. ह्याच्या संदर्भात हा विचार हे आपलं डिपार्टमेंट करेल. थोडंसं हे झालंय, एक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 1,28,000 फेरीवाले हे पात्र झालेले आहेत. 15,000 लोकांना कदाचित लायसन्सेस देण्यात आलेले असतील, दॅट्स ओके. पण 1,28,000 पात्र आहेत आणि हॉकिंग पिचेस हे ऑलरेडी हॉकिंग झोन 7 टाउन वेंडिंग कमिटीजनी फायनल केलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आपण म्हणताय ते त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं आहे की एका शहराच्या 3% पॉप्युलेशन एवढे फेरीवाले, त्यासाठी दर 5 वर्षांनी सर्वे होतो, दर 5 वर्षांनी त्याच्यामध्ये वाढ होते, ते ठीक आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की 1,28,000 आकडा सोडून द्या, जेवढे पण मुंबई महानगरपालिकेकडे पात्र फेरीवाले आहेत त्या पात्र फेरीवाल्यांना लायसन्सेस देऊन ताबडतोब त्यांना हॉकिंग झोन्स मध्ये त्यांचं पुनर्वसन करणार का, आणि ते करण्याकरता गेल्या शासनाने या संपूर्ण प्रक्रियेवरती जो स्टे दिला होता तर तो स्टे उठवणार का. अध्यक्ष महोदय, स्टे उठवण्यात येईल, परंतु शेवटी पात्रतेचे निकष आपण बदलू शकत नाही. जे लोक पात्र ठरतील त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी अकोमोडेट. मंत्री महोदय, याच्यातली माझ्याकडे असणारी माहिती अशी आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी सर्वे केलेला. या सर्वेमध्ये जेवढे लोक पात्र ठरले त्या सगळ्यांना पात्र ठरवलेलं आणि त्यानंतर या सर्वांना अकोमोडेट करायचं हॉकिंग झोनमध्ये असा निर्णय झाला. आणि त्या निर्णयात असं पण ठरलेलं की जोपर्यंत ह्यांना हॉकिंग झोनमध्ये आपण शिफ्ट करत नाही तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह कायम ठेवण्यासाठी त्यांना आहे त्या जागी करायला द्यायचं. तर मला वाटतं ह्याच्यात बरीच वर्ष झालेली आहे. शेवटी गरीब लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे या बाबतीत आपण त्वरित निर्णय घेऊन हॉकिंग झोनमध्ये ह्या लोकांना पिचेस देण्याची कारवाई त्वरित करावी. अध्यक्ष महोदय, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये मीटिंगचं आयोजन केलं जाईल आणि आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 11 12. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणं आवश्यक आहे याबाबत उत्तरात म्हटलंय, परंतु मंत्री महोदय ही संरक्षक भिंत हायवेला लागून आहे आणि ती जर कोसळली तर त्या ठिकाणी वित्तहानी किंवा मनुष्यहानी होऊ शकते, जे टाइम्स ऑफ इंडियाकडे जेव्हा भिंत कोसळली तेव्हा झाली होती. आणि म्हणून आपण सकारात्मक उत्तर दिलंय की आम्ही लवकर बांधतो. साधारण ही भिंत बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये टेंडर आणि काम पूर्ण कधी होईल, काम सुरू कधी होईल, पूर्ण कधी होईल, याचा कालावधी काय असेल याबाबत सभागृहाला आश्वस्त करा. या संदर्भातला प्रस्ताव 1 महिन्याच्या आत सादर केला जाईल आणि टेंडरची वगैरे प्रक्रिया असते आणि त्याच्यामुळे 6 महिन्याच्या आत हे काम पूर्ण केलं जाईल आणि दरम्यानच्या काळात काही अपघात होऊ नये या दृष्टीने त्याला जर काही आधार वगैरे द्यायला लागला तर त्याची सुद्धा कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 12 आपण थोडी पुढे ढकलत आहोत. लक्षवेधी क्रमांक 13. लक्षवेधी क्रमांक 13 आपण पुढे ढकलत आहोत. लक्षवेधी क्रमांक 14. निवेदन येत आहे. निवेदन येत आहे. ह्यात झाल्यानंतर घेऊ. क्रमांक 14 महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, निवेदन आलं का? अध्यक्ष महोदय, जळगाव महापालिका 13चं च्या संदर्भात भरीव निधी 13चं नाही आलं. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हाला देतील का? या माध्यमातून जळगाव महापालिका आज इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत की जळगाव शहराच्या नागरिकांचा असंतोष मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. आणि या माध्यमातून 2014 ते 19 मध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी भरीव निधीची मदत केली होती. हुडकोचं कर्ज नील केलं होतं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. प्रश्न, या काळामध्ये आम्हाला एक तर भरीव निधी, त्याच्यामध्ये 58 कोटी त्या काळातले बाकी निधी आमचा बाकी तो मिळेल का? त्याच्यानंतर आता आदरणीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आम्ही 130 कोटीची रिक्वायरमेंट चे निवेदन दिलेलं आहे, तो निधी आम्हाला मिळेल का? अजून आमचा प्रश्न एक असा आहे की MIDC एक वेगळी टाउनशिपची NOC गव्हर्नमेंट देईल का? ही सुद्धा आम्हाला लागणार आहे. 10.5 मागच्या काळातले पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील यांनी सुद्धा भरीव निधी दिला DPTC-तून, पण तो निधी प्रशासन खर्च करत नाही. मागच्या वेळेला 100 कोटी निधी दिला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी, तो निधी सुद्धा आता खर्च झालेला नाही. ते जो निधी मिळालेला आहे त्याच्यावरती प्रशासनावरती कारवाई होईल का? निधी आम्हाला भरीव मिळाला पाहिजे. दुसरी मागणी आमची MIDC मध्ये जी NOC टाउनशिपची वेगळी NOC पाहिजे ती राज्य सरकार देईल का? आणि या माध्यमातून चौथा जो प्रश्न आहे की आज माझा मतदारसंघ फक्त जळगाव शहर आहे अध्यक्ष महोदय, आणि आज जळगाव शहरामध्ये काम करत असताना प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही. आज मला सांगा की आज सर्व लोकप्रतिनिधी आमच्या मतदारसंघात जर प्रशासन आम्हाला विश्वासात घेत नसेल तर मग आम्ही दुसऱ्याकडे काम करायचं कुठे? आणि कदाचित आमची सत्ता नसले, महापौर विरोधक असेल तर या माध्यमातून प्रशासनावरती कारवाई होईल का? असे 4-5 प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि एक 6वा प्रश्न आहे की या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे याची बैठक लावली गेली पाहिजे आणि सविस्तर चर्चा होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न आहे हा अमृत योजनेखाली पाणी पुरवठा योजना जी चालू आहे त्याच्या संदर्भातला आहे. याच्यामध्ये रस्त्यांची जी दुरवस्था केली ह्याच्याबद्दलचा हा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि म्हणून रस्त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर आहेत. त्याच्यापैकी जे प्रस्ताव प्राप्त झाले ते 38 कोटी रुपये दिलेले आहेत. नगरपालिकेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब उर्वरित रक्कम दिली जाईल. त्यांनी जी अपेक्षा केली आहे की ही योजना लवकर पूर्ण व्हावी किंवा इतर काही जे प्रश्न त्यांचे आहेत त्या संदर्भात त्यांना एक मीटिंगची मागणी केलेली आहे. या मीटिंगचं आयोजन केलं जाईल आणि संबंधित आमदार महोदयांना त्याला निमंत्रित केलं जाईल. बोला लवकर बोला. मागितली आहे जळगाव शहरात मोठी MIDC साहेब आणि महापालिका त्यांना सुविधा देत नाही, त्याच्यामुळे त्यांची मागणी आहे की MIDC टाउनशिप वेगळी व्हावी आणि जळगाव शहर मोठा म्हणजे PVC पाईप असेल, चटई असेल, दाल मिल असेल, मोठे उद्योग आहे, त्याच्यामुळे त्यांना जर वेगळी टाउनशिप झाली तर आमच्या जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरात विकासासाठी मोठं मदत होणार आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये आपण जिथे MIDC आहे तिथे वेगळी एखादी संस्था तयार करण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले आहेत
आणि त्या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा एक अर्बन बॉडी तयार करण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले आहेत. जळगावच्या संदर्भातला हा निर्णय पडताळून पाहिला जाईल आणि तिथे जर व्यवहार्यता असेल तर तशा प्रकारचा निर्णय केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 13चं उत्तर आलंय. 13 घ्या. लक्षवेधी क्रमांक 13. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न 2च आहेत. उत्तरात सांगितल्याप्रमाणे स्थगिती उठवलेली आहे. ही कामं कधीपर्यंत चालू होतील? तसेच द्वितीय प्रशासकीय सुधारित मान्यता जी शासनाकडे प्रलंबित आहे या प्रकल्पाची 11,726 कोटीची ही कधीपर्यंत मिळेल? आणि धाराशिव तालुक्यातील आंबेओळ साठवण तलावापर्यंतचा कामाचा समावेश प्राधान्यक्रमात घेण्यासाठी जो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे ह्याला मान्यता कधीपर्यंत मिळेल? अध्यक्ष महोदय, मुळात आपल्याला याची कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण याला मान्यता दिली, याचं काम सुरू केलं. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये फार थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस याच्यामध्ये झाले होते आणि एका वेळी सगळी कामं हातामध्ये घेतल्यामुळे कुठलंच काम पूर्णत्वाला जाणार नाही अशा प्रकारची अवस्था होती. आणि म्हणून मग यात प्राधान्य ठरवण्यात आलं. त्यातलं प्रथम प्राधान्याची जी कामं आहेत ती 70% आता कामं पूर्ण झालेली आहेत. आता द्वितीय प्राधान्याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत. त्यामुळे आता द्वितीय प्राधान्याची जी कामं आहेत त्या प्राधान्याप्रमाणेच ही कामं त्या ठिकाणी पूर्ण केली जातील. आणि याकरता यावर्षी आता 400 कोटी रुपये आपण त्याकरता ठेवलेले आहेत. आवश्यकता पडली तर अजून पैसे देखील त्याकरता दिले जातील. हा जो प्रकल्प आहे कृष्णा मराठवाडा हा सरकारच्या अत्यंत महत्वाच्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. त्यामुळे या संदर्भातले सगळे निर्णय तातडीने घेतले जातील. बाळासाहेब आजबे. अध्यक्ष महोदय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत माझ्याही मतदारसंघाला याच्यामधून पाणी मिळते आणि ही महत्वाकांक्षी योजना माझ्या मतदारसंघासाठी गेले 15 वर्षापासून रखडलेली आहे. एका विघ्न संतोषी आमदाराने याच्यामध्ये पत्र देऊन आपण याला स्थगिती दिलेली आहे. तात्पुरती ही जी स्थगिती आपण दिलेली आहे, वास्तविक पाहता इतक्या दिवसाचा हा रखडलेला प्रश्न आहे आणि त्याची स्थगिती उठावी. त्याची निविदा आता प्रसिद्ध आहे. 28 तारखेपर्यंत ती निविदा त्याची मुदत वाढवलेली आहे आणि ती स्थगिती आपण उठवणार का? आणि ती स्थगिती जर उठवली तर ह्या दुष्काळी भागाला आजही आपण इथं ओला दुष्काळासाठी आपण आंदोलन करतोय आणि माझ्या मतदारसंघामध्ये आज अशी परिस्थिती की आजही सरासरीपेक्षा कमी पाऊस माझ्या मतदारसंघामध्ये. एकाही तलावात आतापर्यंत थेंबरही पाणी कुठं आलेलं नाही. काही काळानंतर म्हणजे फेब्रुवारीमध्येच आता जर पाऊस नाही झाला तर आमच्याकडे टँकर लावावे लागतील अशी परिस्थिती आहे. म्हणून ही योजना आमच्या मतदारसंघासाठी खूप महत्वाची आहे. त्याची स्थगिती आपण उठवणार का असा प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला विचारतो. अध्यक्ष महोदय, कुठलाच आमदार विघ्न संतोषी नसतो. प्रत्येक आमदाराचे काही ना काही अडचणी असतात. आष्टी उपसा सिंचन क्रमांक 3च्या संदर्भात विशेषतः त्या ठिकाणी काही वाद होते. त्यामुळे या ठिकाणी आपण स्थगिती दिली होती. या संदर्भात संबंधिताशी मी अधिवेशन झाल्यावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर ही स्थगिती उचलली जाईल. कुठलंही काम हे या ठिकाणी थांबवलं जाणार नाही. पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, खास करून उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला खूप मोठी गती दिली होती आणि काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. पाटील साहेब, प्रश्न 2च माझे प्रश्न होते की हा खरं तर विषय फक्त 7 TMC पुरता मर्यादित नाहीये. मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे ते 23.66 TMC एवढं पण नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. परंतु 7 TMCच्या बाबतीत झालेले निर्णय आहेत. त्याच्या पुढच्या पाण्याच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय बैठक लावून पुढचं पाणी जे आहे ते मराठवाड्याला मिळवून देण्याच्या नियोजनाच्या बाबतीत बैठक कधीपर्यंत घेतील ही आपल्या माध्यमातून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सन्माननीय राणादादांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला ही वस्तुस्थिती आहे की या कृष्णा मराठवाडा लवादाच्या मध्ये खरं तर मराठवाड्याचा क्लेम हा मोठा आहे. पण आपण अनेक वर्ष त्या क्लेमच्या संदर्भात भांडत असताना त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की भांडण अनंत काळापर्यंत चालेल तर किमान जे 7 TMC पाणी आता उपलब्ध आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणून आपण 7 TMCचं नियोजन करून त्या 7 TMCच्या संदर्भातले
जे प्रकल्प आहेत ते त्याला गती दिली. आता उरलेलं जे 23 TMCतलं किंवा काही लोकांचं म्हणणं आहे 33 आहे, काहींचं म्हणणं आहे 30 आहे, जे काही बॅलन्स असेल या संदर्भात माननीय सदस्य महोदय अजूनही लवादामध्ये आपली केस चाललेली आहे आणि लवादाचा तो निर्णय होतपर्यंत आपल्याला या संदर्भातली कारवाई करता येणार नाही. तथापि याला गती देऊन कशा प्रकारे लवादातनं मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे मराठवाड्याला मिळवून देता येईल याचा प्रयत्न तातडीनं केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 15. मी स्पेसिफिक माझे 4 प्रश्न या लक्षवेधीच्या निमित्ताने. मी सुरुवातीला फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्धा जिल्ह्यात येऊन पुष्कळ मदत केली. माझे 4 प्रश्न आहे. आता अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि ग्रामीण भागातले रस्ते आणि पुलं वाहून गेले आणि त्यामुळे आता जिल्हा परिषद वर्धा आणि PWD यांनी गट ब गट क चा कार्यक्रम तयार केलेला, वाहून गेलेले रस्ते आणि वाहून गेलेले पुलं आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा एक FDRचा कार्यक्रम दिला. हे दोन्ही कार्यक्रम किती दिवसात मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, कारण की इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. त्यामुळे किती दिवसात सुरुवात होईल हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा, पांदन रस्ते सुद्धा वाहून गेलेले आहे. यासाठी सुद्धा आम्हाला पांदन रस्त्यासाठी पॅकेज त्या जिल्ह्याला देणं आवश्यक आहे, ते आपण देणार काय? तिसरा प्रश्न आहे, अतिवृष्टीमध्ये विहिरी खचल्या शेतकऱ्यांच्या, ह्या खचलेल्या विहिरीसाठी सुद्धा आपल्याला निधी देणं आवश्यक आहे, कारण की खचलेल्या विहिरी ज्या अतिवृष्टीमुळे याला निधी कशामध्ये सुद्धा नाही आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारने अन्याय केला, धडक सिंचन विहिरीचे पैसे अजून दिले नाही. त्यामुळे या खचलेल्या विहिरी या कशामध्ये घ्यायच्या आणि याचा पंचनामे झालेल्याला मदत कशी करायची हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगावं. आणि शेवटचा प्रश्न आहे, मागच्या वर्षी जे आमचे 178 कोटी वर्धा जिल्ह्याचे बाकी आहे, वर्धा जिल्ह्याचे 178 कोटी रुपये अजून दिलेले नाही या सरकारने, जे 33% जास्त नुकसानीचे आहे, पूर्ण जिल्हा वाट बघतोय, तो सुद्धा आपण निधी आपण कधी देणार याबद्दल सर्व माझे हे स्पेसिफिक 4 प्रश्न आहे. धन्यवाद. सन्माननीय समीरी कुणावारजी यांनी जो प्रश्न महत्त्वाचा मांडलेला आहे, कारण की यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी जी आपण घोषणा केली त्याप्रमाणे 2 हेक्टर व 3 हेक्टरपर्यंत 2चे 3 केलेले आहे. जे काही ते हे सर्व जी नुकसान झाली, जितके पंचनामे आले तितके पैसे देण्याचा नियोजन केलेलं आहे, तितके पैसे मिळतील. राहिला प्रश्न 20-21चा, तर याच्याबद्दल आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयासोबत चर्चा करू. तुमची स्वतःची एक मीटिंग बोलवू. पैशाचा 14 म्हणजे 11 हो फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यावेळेचा आणि याची पूर्ण जाणीव शासनाला आहे. शासनाकडे प्रस्ताव आलेला आहे, परंतु 20-21 मध्ये आपण पाहिलं की जी महामारी कोरोनाची आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा नव्हता, म्हणून त्यांनी ते थांबून ठेवलेला. अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय घेतील. आपल्याला जुने पैसे ते कुठून द्यायचे, कसे द्यायचे याचा नियोजन सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय करतील. क्रमांक 16. लक्षवेधी क्रमांक 16. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. 1 मिनिट. सभागृहाची वेळ ही लक्षवेधी संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, कोविडमध्ये स्मशानाची किती आवश्यकता आणि कशा पद्धतीने प्रेतांच्या लाईन लागल्या होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने या लक्षवेधीला न्याय मिळणे अत्यंत गरजेचं आहे. जोगेश्वरीमध्ये असलेले एकमेव स्मशान आणि जवळजवळ ईस्ट आणि वेस्ट जोगेश्वरी पकडलं तर जवळजवळ 5 ते 6 लाखाची लोकसंख्या आणि त्याला एकच स्मशान त्या जवळपास असल्या कारणाने यामध्ये मी स्पेसिफिक फक्त प्रश्न विचारतो की कलेक्टरच्या माध्यमातून हा भूखंडाची एक्वायर करायची जी प्रक्रिया आहे ही कधीपर्यंत पूर्ण होणार? कारण गेले 4-3 वर्ष ही चालूच आहे प्रक्रिया. ही तात्काळ पुरी होणं हे गरजेचं. त्याला पिरियड द्या मला की 1 महिन्यात 2 महिन्यात, कारण काय आपलीच जागा त्या ठिकाणी आपल्या जागेवरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. ते बांधकाम MG गॅरेज आणि लाकडावाला यांनी या स्मशान याच्या वेळेला म्हणजे कोविडच्या मध्ये त्यांनी 18 रूम बांधलेले आहेत त्याच्या लागूनच, त्या कधी पोहोचणार? त्यानंतर 42 रूम ज्या आहेत त्या आतमध्ये फार पूर्वीपासून आहे, 82 होत्या, त्यातल्या 40 आपण दिलेल्या आहेत, 42 बाकी आहे. त्यांना तात्काळ रूम देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्या तात्काळ रूम कधी देणार? त्यानंतर लाचचा प्रश्न माझा, त्या ठिकाणी विद्युत दाहिनीची देखील उपयुक्तता आहे, इलेक्ट्रिकची विद्युत दाहिनी, तर ती कधीपर्यंत करणार? अध्यक्ष महोदय, आमदार महोदयांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की अजून 40 लोकांचं
त्या ठिकाणी शिफ्टिंग झालेलं नाही आहे, तर त्या संदर्भात SRA आणि MMRDA कडे तातडीने मागणी केली जाईल आणि त्यांचं शिफ्टिंग केलेली आहे. लवकरात लवकर ह्या रूम उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणी एक आरक्षण होतं, हे आरक्षण बदलून त्या ठिकाणी स्मशानभूमीचं आरक्षण केलेलं आहे आणि येत्या 3 महिन्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे, कारण यांना ॲडव्हान्स पैसे भरलेले आहेत, 33% जे भरायला लागतात ते भरलेले आहेत, उरलेले पैसे भरून लवकरात लवकर हे पूर्ण करण्यात येईल. आणि आपण जी अतिक्रमणं म्हटलेली आहेत, आता पावसाळ्यामध्ये आपण अतिक्रमण तोडत नाही, पण पावसाळा संपल्यावर ताबडतोब ती अतिक्रमण तोडण्याची कारवाई करणार. ठीक आहे. वेळेअभावी ज्या लक्षवेधी सूचना चर्चेस आलेल्या नाहीत त्या संदर्भात जर का संबंधित सदस्याला या विषयातली बैठक आवश्यक वाटली तर ती आपण अध्यक्षांच्या दालनात घेऊ. अधिवेशनानंतर आपण तसं निवेदन द्या, आपण त्याप्रमाणे बैठका लावू. नाही, तुम्ही अध्यक्षांकडे निवेदन द्या, आम्ही त्या संदर्भात कारवाई करू. चला सभा नाही, बैठक घेऊ आपण. चला. नाही, बसा बसा, खाली बसा. चला. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने लक्षवेधी सूचना क्रमांक 1 ते 56 वरील निवेदने सभागृहाच्या पटलावर ठेवतो. लक्षवेधी सूचनेवरील निवेदने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल.